सासूची डोळ्यातून निघल्या रडती बरं काही. काय रडायला बोल, काय रडती सांग ना, काय रडतीये? सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर आजची सुरुवात आम्ही करतो आहे स्वामी समर्थाच्या मंदिरातून. तर आम्ही दोघं आलो आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात. तर चला जाऊया मंदिरात, चला. तर दर्शन घेऊन आम्ही इथे बसलो आहे मंदिरात थोडा वेळ. तर इकडे पारायण सुरू आहे, हे बघा. तर आता आम्ही निघालो आहे आणि आहेत घरी. चला, दर्शन वगैरे खूप छान झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहे. तर सकाळचे 10 वाजले आहे आणि आता आम्ही आलो आहे सराफ विद्यालयामध्ये. आज आमचा हा जो मुलगा आहे ह्याच्या शाळेमधून आलो आहे शाळेत. आणि शाळेत तांदूळ भेटतात यांना, दर महिन्याला भेटतात का? कधी कधी भेटतात? कधी भेटतात? वर्षाला. महिन्याला का वर्षाला? याला काही माहिती नाही आहे, पण तांदूळ भेटतात. तर आम्ही ते तांदूळ घ्यायला आलेलो आहे. तर चला तांदूळ घेऊया. तर आता आम्ही निघालो आहे, हे बघा. तांदूळ आणि काय हरभरे भेटले आहे. ठीक आहे, तर आम्ही आता निघालो आहे घेऊन. लगेच भेटली, तिथं सही वगैरे घेतली मुलाची आणि लगेच भेटले आम्हाला. आज सुनेने सासला ओढून काय झालं रडायला? काय रडायला? सासूची डोळ्यातून निघल्या रडती बरं काही. काय रडायला बोल, काय रडती सांग ना, काय रडतीये? काय झालं रडायला? कशाला रडती? का बरं रडती? काय रडती? जरा वेळ तिने बाहेर जायचं नाही की कुठं? माझी भाऊजाई बाहेर गेली काही कामानिमित्त. तर आईने तिला विचारलं कुठं चालली. आईचं काय असतं, माझ्या आई तिला कुठंच जाऊन देत नाही आणि ती कुठे गेली का माझ्या आईला करमत नाही. म्हणून ती म्हणली आईला, अहो मी जाऊ का नको बाहेर. त्याच्यामुळे ती रडायला लागली. का बरं गेली बाहेर? सासूला सुना बगैर सासूला जराही करमत नाही. म्हणून माझ्या आईला म्हणते तू माझ्या संग चल. तर ती नाही येत. तिच्याशिवाय सुनाशिवाय आणि तिच्या नातवाशिवाय तिला करमत नाही आमच्याकडं. हां, म्हणून ती आमच्याकडे येत नाही. तिला ह्याच घरात राहायचे. तिला म्हणते चल तू माझ्याकडं, थोडा दिवस माझ्याकडे राहा, माझ्या संग चल. तर ती ऐकत नाही. लोकांच्या घरात सासू सुनाचं पटत नाही आणि आमच्या घरात तुझं माझं करमना, तुझ्या विना काय नाही, तुझं माझं पटना आणि तुझ्या विना करमना, असं आहे त्या दोघींचं. आता तोड फुगून बसली बरं का. आता काय म्हणली माहिती का, आता मी कोणाशीच बोलणार नाही. आई माझ्या संग बोलशील ना? मी काय केलं ग? आई आई इकडे बघ ना. काय नाही, 15-20 मिनिट तरी परत बोलायला लागते ती आई. थोड्या वेळाने दाखवत्या, परत बोलायला लागेल बघा माझ्या संग. मी काहीच नाही बोलले. आज आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो ना, तर तिथे मंदिरामध्ये एवढं शांतता आणि इतकं भारी वाटतं ना मंदिरात बसायला. खूप शांत आणि खूप छान वाटलं. तर आम्ही थोडा वेळ थांबलो मंदिरात. तिथे माझी एक मैत्रीण भेटली. तिची मुलगी पारायणला बसलेली होती म्हणून ती थांबली होती. तिचं वाचून झालं होतं. तिच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि आलो. आई आज बनवत आहे मुगाची डाळ. हे बघा, हे बघा मुगाची डाळ बनवते बघा.
खूप सिंपल आणि खूप टेस्टी बनते डाळ मुगाची आईची. हे बघ काही नाही, फक्त लसूण, जिरे, कढीपत्ता आणि मिरची पावडर, हळदी पावडर एवढंच टाकलं आहे. आणि याच्यामध्ये डाळ शिजवायची आहे आता. तर हे बघा आहे डाळ. भाऊजाई आली का माझी, तिच्याकडे बघते मी. थांबा जरा, आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. हा काय बोलली बघते आईला. थांबा जरा, आपण आता व्हिडिओ काढू. तिची आली का तिची व्हिडिओ बनवते माझ्या भाऊजाईची. काय झाले बघू आपण बरं का. आले बरं का भाऊजाई. आता तिला आपण विचारू काय झालं. थांबा आली. हा आली 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 बरं का. ही आली आली. आपण आता हिला विचारू. थांबा काय झालं ते. काय ग काय झालं आईचं तुझं. हा काय बोलली आईला. काय झालं. कुठे गेली होती. अगं तुला करमत नाही तिला त्याशिवाय. मी तुला तेच म्हणत. तू कशाला गेली घराच्या बाहेर. हा कशाला गेली पण. तिला घेऊन जायचं. ती किती रडली तुला माहितीये का. हा मग ती किती रडली तुला माहितीये का. आता हाय ना पोरगी आहे ना घरात बस ना गप्पा मारत. उलटा का म्हणतात बाई सून गेली तर बरं आहे. पोरगी आहे ना. हा लोक म्हणते बरं ती सून गेली एकदाची घरातून. तिला नाही, तिला मी नकोय. मी आहे ना घरात, तिला मी नकोय. तिला तीच लागती. कुठं चालली आणि कुठं गेली. तिने जरा पण तयारी केली की आपल्या बाईचं भुणकं चालू होतं. कुठं चालली कुठं चालली कुठं चालली. कुठं जायचं नाही. आणि तुला कुठं जायचं असेल तर हिला घेऊन जायचं संघ. काय हा हिला संघ न्यायचं. कुठं पण जाऊ हिला संघ. तिला पण तुझं पार्लरचं काम शिकव आणि हिला संघ घेऊन जाय. तुझ्या असिस्टंट घेऊन जाय संघ. काय बनवती. शेवया बनवते. शेवया बनवती. दूध शेवया खायला खाऊशी वाटतंय का. तसं काही नाहीये. तसं काही नाहीये. खरं सांग की. भूक लागली. बरं जाऊ दे खरं सांग. हा मला व्हिडिओ बंद आहे. खाऊशी वाटलं ना. खाऊशी वाटल्या. काय भानगडे. काही नाही तसं काही नाही. नाही खरं सांग ना. नाही अगं व्हिडिओ चालू नाही बंद आहे. अहो नाही ना खरंच तसं काही नाही. नाही मग शेवया का खाऊशी वाटल्या. मला असंच खाऊशी वाटले. आई तुला काय माहिती आहे का. काय तू तर म्हणते माहिती आहे. सांग की बरं. तुमचे भांडणं मिटले का. जाऊ दे भांडणं मिटले का आई. आई भांडणं मिटले का. बोललेच नाही त्या माझ्यासमोर. अगं बाय बोल ना. झालं ना दोघींचं अजून पण. नाही बोलायचं. काय म्हणते. उद्या जायचंय ना लग्नाला ताईकडं. हा त्याचं डिसिजन आलं असेल. तिचे संग बोलत नाही अजून. 2 तास झाले बोलत नाही बरं का. 2-3 तास होऊन गेले बोलत नाहीये. चला आईला. कुठे गेली आई. आई का बरं बोलत नाही तिच्याबरोबर. किती दिवस नाही बोलणार. बरं सांग ना किती दिवस नाही बोलणार. नाही बोलणं मला वाटत नाही तर. का बरं सांग ना. काही नाही. मग माझ्या संग नाही बोलणार का. कुणीच नको मला. नको. मी काय केलं. कुणीच नाही काय केलं. नको बोलू. कट्टी तर कट्टी बाल बट्टी माझ्याशी बोलायचं नाही. काय म्हणतात कट्टी तर कट्टी बाल बट्टी. काय म्हटलं इकडे इकडे काय म्हटलं. कट्टीचं कट्टी माझी आत्ती बुट्टी. तुला मी बुट्टी दिसते. मी बुट्टी दिसते. माझ्यासारखी हाईट नाही कुणाची. कोणाकोणाला खायच्या शेवया. या शेवया खायला हिला खाऊशी वाटत. तुम्हाला खाऊशी वाटलं का. काय खरं. रेसिपी मागितली होती. हा पालकपुरीची रेसिपी मागितली मला एकाने कमेंटमध्ये. तर आम्ही जेव्हा बनवून ना तेव्हा ती रेसिपी आम्ही नक्की शेअर करू. हां तर चला मग आता शेवया खाणार ना तुम्ही पण. तुम्हाला खाऊशी वाटतंय का. मला तर खाऊशी वाटत शेवया. मला आवडतं बाई.
तिला आवडतात. मस्त दूध टाकायचं, साखर टाकायची, मस्त खायच्या. मला नाही आवडत. आज जेवली नाही. नवरा म्हटलं जेव जेव, तर म्हणणे मला नाही भूक आहे ना, आता हे शेवया बनवती म्हणती, मला हे खायचं होतं म्हणून मी तुमच्याबरोबर जेवली नाही, आम्हाला म्हणती. म्हणलं चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही ते सोडे सेम सेम ड्रेस आहे हे बघा, है ना, थोडंसं सेम सेम आहे ना. चला पण दाखवायचं का? हे बघा आता शेवया कशी बनवती बघा. हे आपल्याला ते गडंगनळ बोलवतात ना लोक, गडंगनळ करायला, तेव्हा जुने लोक शेवया खाऊ घालायची, हो की नाही. आता दूध गरम करायचं आणि त्यात साखर टाकायचं, टाकायची, खायचं. मस्त खायचं. हो मी प्रणयच्या टायमाला डिलिव्हरी मध्ये खायचं हे. हा, बाळ एक नंबर. म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर का व्हायच्या आधी? नाही व्हायच्या आधी. मी श्रवणच्या वेळेस, प्रणयच्या वेळेसला खाल्लेले. हा प्रणय कसा होता 4 किलोचा. हा, म्हणजे शेवयाने वजन वाढतं पोरांचं. शेवयाने दूध जातं. दूध दूध हा बाई ग, मला तर खाऊशीच वाटलं ना असं काहीच गोड गोड. मुलगा असला ना मुलगा तर गोड 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 खाऊची वाटतं बायकांना. मला एक अनुभव सांगते, म्हणजे मुलगा जर असेल ना काय तर गोड खाऊशी वाटतं, आणि मुलगी असेल पोटामध्ये तर चटपट खाऊशी वाटतं, चटपट. आणि मुलगा असतं तर ही सारखं गोड गोड खायची, त्या शेवया बिया बनवायची पोरांच्या टायमाला. आता काय? हा, आता काय? आता काय, आता परत पोरग होतं का हिला, दिवस गेले तिला. काय करत नाही आता. हे 2 मजली बस झाला, तिसरं कुठं बांधू? आता परत तिसरं बांधावं लागेल, तिसरा पोरगा झाला तर आता तिला. आता एक मजली एका पोराला, दुसरा मधल्या दुसऱ्या पोराला, आणि तिसऱ्या पोराला मग बाहेर घेऊन दे. तुझ्या या घरात हिस्सा नाही भेटणार. अजून आमचे पण हिस्से आहे घरात. तुम्हाला देऊ तुम्हाला एकट्यालाच देऊ. बरं मला हिस्सा दिसेल घरात. देईल अर्धा हिस्सा तुमचा. आपल्याला हिस्सा भेटणार आहे बरं घरात. अर्धा हिस्सा बघा, पोरीचा हिस्सा भेटणार आहे. नाही, खरंच देणार आहे. हे बघा, शेवया खायच्या दणकून. नाही, मी खाणारच आहे. म्हणून उपाशी बसलेली मी दुपारपासून. तुझा मी आज पूर्ण व्हिडिओ बनवलेला शेवया खाताना. हो ना, का? मला नजर लागल कुठे त्यांची. नजर लागेल. खाऊशी नाही वाटणार परत. नाही नाही, खा खा. बघा आता ते किती टाकता, काय टाकतं ते पण बघा. चला चल, जाऊ दे बिचारीला खाऊ दे, जाऊ द्या, खाऊ द्या. खा खा खा. आम्ही चाललो बाहेर बाई झोपायला. आम्ही झोपतो आता. ये आता आम्ही निघालो आहे. चला आता हे गिफ्ट आम्ही तिकडंच पॅक करून घेऊया. आठ ठेव रे, याला 8 ठेव, पॅक करून घ्यायचं तिकडं. तर आता आम्ही निघालो आहे, आणि माझी भावाची बायको नाही येते कारण की तिची तब्येत बरी नाही आहे. तर ती बोलली ताई तुम्ही जा आणि मुलांना वगैरे घेऊन जा, आणि याला पण आम्ही घेतलं आहे सोबत. आणि माझा मुलगा लाडूला घेऊन बसला आहे कारण की लाडूला एवढं उन्हात मी घेऊन जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे ऊन खूप आहे बाहेर. आणि आता आम्ही निघालो आहे. तर चला, तर इथे भाऊ ड्रायव्हिंग करतोय बघा, आणि आमच्या गल्लीत बघा फवारे मारायचं काम चालू आहे. हे बघा, मच्छर खूप होतात ना, त्याच्यामुळे फवारे मारतात डेली. आणि इकडे मच्छर नाही आहे का? मच्छर नाही आहे. पहिले खूप होते. हो आता नाही आहेत मच्छर, नाही आहे. हो कमी इकडे मच्छर वगैरे नाही आहे, एकदमच मच्छर चावत नाही. 1-2 आहे फक्त, पण जास्त मच्छर वगैरे नाही कारण की स्वच्छता खूप असते इकडे. आहे विघ्नहर्ता पॅलेस. चल ना, उतरू ना.
होत नाही, जसं की आम्हाला होत असं लग्न. तर मला मजा वाटते आता, त्याच्यामुळे मी येते आणि एन्जॉय करते. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी जाणार आणि एन्जॉय करणार. या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा मी मनापासून आभार मानतो. आज आमच्या निळवंडे गावातील हे बघा आम्ही बसलो आहे जेवायला. तर हे बघा आम्ही जेवायला बसलो आहे. हे बघा हे बघा हे काय भाजी. तर हे बघा गुलाबजामुन बघा. जेवण खूप छान आहे आणि आम्ही जेवलो आहे पूर्ण. जेवलं का? आवरलं का? नाही अजून खायचं. पोटभर जेव. आहेर बघा. फोटोशूट चालू आहे. निघालो आहे. हे बघा आली, खूप मजा आली. चला आता आपण जाऊया. तू तिकडनं ये ना, तिकडनं ये ना. नाही तर चला. गाडी किती गरम झाली बाबा. ओ गाडी खूप गरम झाली. आग निघती एकदम. मला एक कळत नाही, लोक आहे ना एवढ्या उन्हाळ्यात का लग्न करतात? हा जर असं थांबता येत नाही का? मस्तपैकी डिसेंबर मध्ये लग्न करायला पाहिजे सगळ्यांनी. किती मजा येईल. गरम होणार नाही, काय नाही काय नाही. अख्खी गाडी. तर आलो आहे आम्ही लग्नावरनं घरी.
आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि धपाधप शेअर करा. बाय बाय.